या मालिकेच्या खूपच जबरदस्त अशा भागात आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. खूप खतरनाक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. इथे मात्र खूप मोठ्या सत्याचा उलगडा होताना आपण पाहणार आहोत. चक्क आता इथे तारणी आणि केदार या दोघांना सगळा ब्लेम करणारा तो म्हणजे युवराज. आता युवराजचे चांगला बँड वाजवणारे ते म्हणजे तारणी आणि कौशिकी. कारण कौशिकीने बरोबर आता युवराजला रंगेहात पकडलेला असणार आहे, तेही इकडे या दयानंदच्या विरोधात बोलताना. तो मात्र सगळीकडे फेक न्यूज पसरवण्याचं काम करतोय. तो म्हणजे चक्क युवराज असणार आहे. आणि हे जेव्हा कौशिकीला समजणार आहे ना, तेव्हा मात्र कौशिकीच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आहे. आणि मग मग काय ती युवराजची अशी काही धुलाई करताना आपण पाहणार आहोत ना. दुसरीकडे मात्र आतापर्यंत या सगळ्यांना तारणीला ब्लेम करत होते. हे सगळं तारणीमुळे घडले असं म्हणत होते. पण तारणी मात्र ऑफिसमध्ये येऊन असं काय राडा घातलाय ना, त्यामुळे सगळीच भाजीच पलटून गेली. आणि चक्क ही कौशिकी मात्र आता तारणीचं कौतुक करू लागली. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमध्ये एक मात्र खूप वाईट गोष्ट घडली, ती म्हणजे चक्क इरा. आता इरा कौशिकीची मुलगी, पण इथे निशीने मात्र कौशिकीच्या डोक्यात खूप काय काय भरलेलं असतं, ते म्हणजे तारणीच्या विरोधात. इथे तिने सांगितलंय चक्क की तारणी इराला कोंडलं होतं आणि म्हणूनच बिचारे इरापासून तारणीला मात्र चक्क लांब राहण्याची वॉर्निंग दिली. आणि तारणीला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. का कौशिकीताईंचा राग मी समजू शकते, पण इराच्या बाबतीत का असं करतायत. आणि इरालाही चांगलं बजावून सांगितलंय की तारणी मामीकडे अजिबात जायचं नाही. या सगळ्यांमुळे कुठेतरी तारणी आणि केदार या दोघांनाही वाईट वाटते. पण काय करणार, सध्याची मात्र सिच्युएशनच खूप खराब आहे. तारणी आणि केदार दोघं यातनं एकमेकांकडे पाहायला लागतात. तारणीला मात्र केदार समजावू लागतो की प्लीज तारणी, खरंच आपणच समजून घेऊयात. म्हणजे कौशिकीताई त्यांच्याही खूप मागे टेन्शन आहे ना गं. आणि दया म्हणजे तेच ते कोण. आता त्यांनी गुन्हा केला आहे की नाही केला आहे हे मला माहीत नाही, पण सध्या सध्या तरी त्यांच्यावरती ते गुन्हा लागलेला आहे ना. आणि ते काय होणार आहे पुढे ते मला माहीत नाही, पण सध्या आपण त्यांची साथ द्यायला हवी. इथे मात्र तारिणी म्हणत हो केदार, अरे मी त्यांच्या बाजूनेच उभी. आणि खरंच मी तुला खरं सांगते, अरे मी जे पाहिले ना समोर ते आणि तेवढंच फक्त म्हणाले. पण माझा शब्द आहे तुला, काही जरी झालं ना तरी मी त्यांना काही करून त्यांना सोडवून आणणारच आहे. पण इथे मात्र आता केदार तारणीला समजावू लागतो की खरंच बस तू ना काही कर, पण त्या माणसापासून दूर राहा आणि त्या माणसाच्या केसपासून. नाहीतर खरंच परत काही वेडवाकडं झालं ना तर सगळं तुझ्यावरच येईल आणि सगळं तूच केलंस असं वाटेल सगळ्यांना. सगळे तुलाच दोष देतील. आता बघतेस ना, तुझा यात काहीसुद्धा हात नाही, तरीही सगळे ब्लेम मात्र तुझ्यावरतीच लावतायत ना. आणि त्या पद्मिनी काकू काल चक्क तुझ्याशी कशा वागल्या अगं, तू विसरलीस का. पण तारिणी मात्र केदारला समजवते. नसते केदार, अरे ठीक आहे रे, म्हणजे खरंच सध्या मी त्यांची सिच्युएशन समजू शकते. आता दयानंद काका इथे नाही आहेत ना, आणि खरंच त्यांना किती वाईट वाटत असेल, त्यांच्या मनात किती काय काय विचार येत असतील हे आपण समजून घेऊ शकतो ना. आणि म्हणून म्हणते ठीक आहे, म्हणजे माझ्यावरती ब्लेम लावतात ना, तर मी स्वतः जाऊन त्यांना सोडून आणणार आहे. पण इथे मात्र आता केदार म्हणत असतो खरंच एवढा तुला विश्वास आहे त्यांच्यावरती. अगं तो दयानंद खांडेकर, मला ना पूर्ण खात्री की सगळं त्यांनीच केलंय, त्यांनीच त्या जयरामचा खून केलाय. पण इथे मात्र तारिणी म्हणायचे बाद झाले केदार, आता मी तुला सांगितले ना, मी त्यांना निर्दोष तिथून सोडवणारच. पण इथे आता तारिणीला केदार समजावू लागतो की खरंच तारिणी, तर तू या सगळ्या भानगडीत पडतेस ना. अगं पण नाही जर तू निर्दोष त्यांना सोडवू शकलीस तर काय होणार आहे पुढं. पण तारिणी त्याला विश्वास देते आणि म्हणते ठीक आहे, या सगळ्यांच्या मुळाशी कोण आहे ना त्याला पहिलं शोधलं पाहिजे. इकडे मात्र कौशिकी, तिलाही खूप मोठा धक्का बसलाय. कारण ऑफिसमध्ये सगळे आता सोडून जायचं म्हणत असतात काम, आणि याने मात्र पुरती हादरून गेलेली होती कौशिकी. पण तारिणीने बरोबर येऊन सगळ्यांना असं काय समजवलंय ना, त्यामुळे मात्र पूर्ण बाजीच पलटून गेली. आणि इकडे युवराज तो मात्र सगळे घरचे प्रॉब्लेम्स निघते कंपनीमध्ये आणत असतो. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, आता कुठेतरी तारणीला मात्र या युवराजावरती संशय येऊ लागतो की खरंच या सगळ्यांमध्ये युवराज भाऊजींचा तर काही हात नसेल ना, नक्की त्यांनी तर काही केलं नसेल ना. त्यामुळे बरोबर आता इकडे या तारणीची पोलिसी नजर, आता इकडे युवराजची नजर तिला चांगलीच ओळखायला येते. आणि त्याचमुळे या सगळ्यांच्या मुळाशी जायचं ठरवते. आणि प्रेक्षकांनो, इथे मात्र आता तारणीच्या हाती युवराजच्या बाबतीत खूप मोठा पुरावा हाती लागणार आहे. आणि या सगळ्यांच्या मुळाशी नक्की कोण आहे याची मात्र इथे खात्री पटणार आहे.
आता हे सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे, हे सगळं आपण शेवटी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रेक्षकांनो, इथे मात्र आता पद्मिनी उठल्या उठल्या खूप जास्त राडा करत असते. म्हणत असते, खरंच आता दुसरा दिवस चालू, किती दिवस आणखीन वाट बघायची. त्यांना आणखीन बेलसुद्धा मिळालेली नाही. आणि कौशिकी स्वतःला एवढी शहाणी समजते ना. मग काय झालं, कुठं गेली, काय झालं. एरवी तर सतत बाबांचं स्थान देत असते त्यांना, बाबा बाबा म्हणून मिरवत असते. आत्ता तिचं बाबाची माया कुठे गेली, आता आणायचं ना सोडून. तेवढ्यात मात्र तिथे कौशिकी येते. म्हणत असते, प्लीज काकू तुम्ही थोडं शांत व्हाल का, आणि थोडा धीर धरा ना. या सगळ्यांना प्रोसेस करावी लागते आणि नंतर नंतर ते सुटणार आहेत ना. त्यासाठी काहीतरी प्रोसेस असते ना. आपण गेलोत आणि त्यांना चला म्हणून घेऊन आलोत असं नसतं. या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ लागतो. पण पद्मिनी ती मात्र आता कौशिकीवरतीच ओरडायला लागते. म्हणते, तारणी तुझं हे गोड गोड बोलणं ना पहिलं बंद कर. खरंच ज्या लोकांना घरात घ्यायचं नव्हतं ना, त्या लोकांना घेतलंस आणि पूर्ण घराची वाट लावून टाकलीस. आत्ता कसलं कसलं सुखाने समाधानाने जगत होतो. कसं घरात सतत हसतं खेळतं कुटुंब होतं. पण तू ह्या माणसांना, या दोघांना घरात आणलंस आणि पूर्ण घराची वाट लावलीस. इथे तारणी आणि केदार दोघंही त्यांच्याकडे बघत असतात. काहीच बोलत नाहीत. कारण त्यांना समजतंय खरंच सगळ्यांना त्रास होतोय. पण म्हणून काय सगळ्याला फक्त आम्हीच जबाबदार आहेत का. इथे मात्र आता ह्या सगळ्या संधीचा फायदा घेत युवराजही तारिणीला आणि इकडे या केदारलाच ओरडू लागतो. म्हणत असतो, हो सगळं सगळं ह्या सडकछापमुळे होतंय. कारण हा जर घरात आला नसता, मेन म्हणजे त्या दयानंद खांडेकरांनी याला घरात घेतलं नसतं ना, हे आजचं सगळं आपल्याला दिवस बघावाच लागला नसता. त्यांच्यामुळे फक्त आपली बाहेर बदनामी होते, सगळीकडे बदनामी होते. आता प्रेक्षकांनो, इथे मात्र तारिणी म्हणते, पास करा तुमचं. खरंच मी सांगते ना, मी जे स्टेटमेंट दिलंय ना ते पूर्ण नाहीत दाखवत टी व्हीवरती, फक्त अर्ध स्टेटमेंट दाखवतात. मी काय करू. आणि मी सांगितलंय की मी त्यांना खून करताना नाही पाहिलेलं आणि ते निर्दोष आहेत, मला पूर्ण खात्री. पण इथे पद्मिनी तिच्यावरती ओरडते. म्हणते, हो का तुला खात्री, मग तिथे का सांगितलं नाहीस गं, का त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिलं सांग ना. तेव्हा सांगायचं होतंच ना की मी नाही पाहिलं काही. का नाहीच बोलली तशी सांग ना. का तू काही बोललीस तिथं त्यांच्या विरोधात, का स्टेटमेंट दिलंस. पण इथे निशी मात्र मध्येच बोलू लागते. म्हणते, कसं आहे ना, खरंच मम्मा तिला ना काही करून फक्त दयानंद पप्पांना अडकवायचं होतं. आता दया पप्पा तिकडे अडकलेत, बरोबर तिने त्यांचा केसाने गळा कापलाय. प्रेक्षकांनो, इथे मात्र निशीला आता काहीतरी मोकाच पाहिजे असतो, जेणेकरून तिला असं काही मोठा वणवा पेटवता येईल ना. आणि बरोबर पद्मिनी अगदी तेच करते. निशिताई थोडंसं बोलली काही की बरोबर तोच पॉईंट पकडते आणि इकडे मात्र तारिणीवरती हल्लाबोल चालू करते. आता केदार आणि तारिणी दोघंही सगळ्यांना समजावू लागतात, पण कोणीही समजून घेत नाही त्यांना. शेवटी मात्र आता ऑफिसमध्ये सगळा घडलेल्या प्रकारामुळे इकडे कौशिकी तारिणीवरती तर चांगलीच इम्प्रेस झाली, पण तिच्या मनातून इरासोबत जो इन्सिडेंट घडला त्याचा राग मात्र गेलेला नाही. आता या सगळ्यांमुळे प्रेक्षकांनो कुठेतरी तारिणी म्हणत असते, खरंच कौशिकीताई मला ना ऑफिसमध्ये येऊन हे सगळं बोलायचं नव्हतं, पण काय करणार, शेवटी काहीतरी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन मार्ग काढायलाच हवा आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये ना आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं आहे. इकडे मात्र तारिणी काहीच बोलत नाही, पण पद्मिनी ती मात्र खूपच रागारागात तिथून निघून जाते. आता बरोबर तारिणीला इकडे युवराजचं वागणं थोडंसं डाऊटफुल वाटू लागतं. काहीतरी नक्की ते गडबड आहे. ती आता केदारलाही बोलून दाखवते. नसते, केदार खरंच मला ना या युवराजचं वागणं काहीतरी विचित्र वाटते रे. म्हणजे बघ ना, सगळीकडे न्यूज येत आहेत, सगळे न्यूजवाले चॅनलवरती सगळीकडे ही न्यूज दाखवत आहे, पण न्यूज फक्त अर्धीच आहे. आणि मुळात म्हणजे बाहेर कोणालाही माहीत नसताना ही न्यूज गेलीच कशी बाहेर. बरोबर मला तरी या सगळ्यांच्या मागे ना युवराजचा हात वाटतोय, पण त्याच्या विरोधात आपल्याकडे पुरावे नाहीत. इथे मात्र तारिणी आणि केदार दोघंही आता ठरवतात, काही जरी झालं ना तरी या युवराजचं खरा चेहरा सत्य सगळ्यांच्या समोर आणायचंच आपण. आणि दोघंही ठरवतात आता बरोबर नक्की या सगळे चॅनल जे जे खोट्या आणि फेक बातम्या पोहोचवत आहे ना, त्यांच्याकडे पहिलं जाऊन नक्की त्यांना हे कोण करायला सांगतंय ना याचं बरोबर बंदोबस्त केला पाहिजे, बरोबर तपासणी केली पाहिजे. आता प्रेक्षकांना बरोबर इकडे तारिणी आणि केदार दोघांनी सगळे सत्याचा शोध घ्यायचा ठरवलाय. आणि जेव्हा मात्र त्यांना खरोखरच त्यांची शंका होती ती मात्र सत्यात बदलली. कारण बरोबर त्यांना समजलंय की इकडं या सगळ्या फेक बातम्या पसरवायला लावणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणीच नसून तो मात्र युवराज आहे. आणि तेव्हा मात्र त्यांच्याच पायाखालची जमीन सरकली प्रेक्षकांनो.
कारण घरातला व्यक्ती आपल्या वडिलांबद्दल एवढं मोठं कारस्थान कसं करू शकतो. आणि आता हे सगळं कौशिकी मॅडमच्या कानावरती जायलाच पाहिजे. आणि चक्क आता सगळ्यांच्या समोर मात्र ह्या युवराजचा आता भांडाफोड करते. आणि ते केदार मात्र चक्क ह्या युवराजची आता कॉलर पकडतो. आणि काय रे, सगळं तू करतोस पण सगळा ब्लेम मात्र माझ्या बायकोवरती टाकतोस ना? का का केलंस असं सांग ना? का सगळीकडे फेक न्यूज पसरवल्यास? का तिचं फक्त आर्डर स्टेटमेंटची तू न्यूज बनवायला सांगितली? सांग ना. या सगळ्यामागे तुझा नक्की काय हेतू होता? तुला काय हेतू साध्य करायचा होता? सांग ना. आता का गप्प बसलायस? पण इथे मात्र तारिणी दोघांनाही शांत करते आणि ते सनसनीत अशा युवराजच्या कानाखाली वाजवते. कारण बरोबर तारिणीने आता चक्क पुराव्यानिशी त्याला पकडलेलं आहे. आता इथे मात्र प्रेक्षकांनो, युवराज आता स्वतःची कशाप्रकारे सफाई देणार आहे आणि कशाप्रकारे मी नाही केलं असा त्याचा चांगलाच तगादा असणार आहे. पण इथे बरोबर आता कौशिकीला, केदारला आणि तारिणीला सगळ्यांना समजले की सगळं घडवून आणणारा युवराज होता. आणि तेव्हा मात्र ही तारिणी त्या पद्मिनीलाही म्हणू लागते, बघा तुमचा स्वतःचाच मुलगा तुमच्या नवऱ्याच्या विरोधात आहे, त्याने सगळं घडवून आणले, आता काय करायचं सांगा ना, त्याला काढणार आहे का घराबाहेर? तेव्हा मात्र पद्मिनी म्हणत असते, त्याने काहीच केलं नाही, त्याच्यावरती खोटे नाटे आरोप लावू नको. पण इथे मात्र कौशिकी आता पद्मिनीलाही गप्प करते आणि म्हणत असते, बाद झालं काकू, तुमच्या समोर एवढे धडधडीत पुरावेत, तरी तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू, पण याला शिक्षा तर मी आता देणारच आहे. कारण दया काका एवढे त्यांच्या जीवावर बेतलं होतं आत्ताच दुखणं, आणि आत्ताच ते आजारपणातून उठले होते, पण त्यांच्यावर एवढं मोठं संकट आले, आता मी ह्याला सोडणार नाही. आणि प्रेक्षकांनो, आता काय अशी भयानक शिक्षा कौशिकी मात्र ह्या युवराजला देणार आहे? कारण त्याचं इथे मात्र पितळ उघडं पडलेलं आहे, त्याचं भांडाफोड झालं आहे. आता सगळं पुढे कसं होणार आहे, काय त्याला भयानक शिक्षा देणार आहे, हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.